देशाचे विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचा कार्यकाळ आज संपतोय। अशातच आता पुढील मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नावाची घोषणा सुद्धा करण्यात आली आहे। ज्ञानेश कुमार हे आता देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त असणार आहेत। पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील 3 सदस्यीय समितीच्या बैठकीनंतर त्यांचे नाव जाहीर करण्यात आले। पण 2023च्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानं नव्या वादाला तोंड फुटले। त्यामुळे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कोण आहेत, त्यांच्या नियुक्तीने कोणत्या वादाला सुरुवात झाली आहे आणि ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात कोणत्या महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत, हेच आता आपण या लाईव्हच्या माध्यमातून जाणून घेऊया। नमस्कार, मी शिवानी लकडे, पॉलिटिकल महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। ज्ञानेश कुमार हे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। त्यांची राजीव कुमार यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे। 1988च्या बॅचचे केरळ केडरचे IAS अधिकारी असलेल्या ज्ञानेश कुमार यांचा जन्म 27 जानेवारी 1964 ला उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे झाला। वाराणसीच्या क्वीन्स महाविद्यालय आणि लखनौच्या तालुकेदार महाविद्यालयातून त्यांनी शिक्षण घेतलं। त्यानंतर IT कानपूर मधून त्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये B.Tech केलं। याशिवाय त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरण अर्थशास्त्राचाही अभ्यास केला। IAS म्हणून निवड झाल्यानंतर केरळच्या एर्नाकुलम मध्ये ते सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले। त्यानंतर त्यांनी केरळमध्ये विविध पदांवर काम केलं। गेल्या वर्षी मार्च मध्ये त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती। ते निवडणूक आयुक्त असतानाच लोकसभा 2024च्या निवडणुका पार पडल्या होत्या। पण मुख्य निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवरून आता वाद निर्माण झाला। 2023च्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, ज्यावर काँग्रेसने आक्षेप घेतलाय। आधी निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि देशाच्या सरन्यायाधीश करायचे। पण यात बदल करून 2023च्या कायद्यानुसार निवडणूक आयुक्तांची नियुक्ती ही पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि पंतप्रधानांद्वारे नियुक्त मंत्री अशा 3 सदस्यांच्या समितीद्वारे होते। मात्र ज्ञानेश कुमार यांची नियुक्ती 2-1च्या बहुमताने झाली, कारण राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात चालू असलेल्या निवड प्रक्रिया कायद्यासंदर्भात सुनावणीचा हवाला देत असहमत असल्याचं म्हटलं। या समितीमध्ये सरन्यायाधीशांचा समावेश नाही हा वाद आता वादाचा मुद्दा ठरलाय। सरन्यायाधीशांची निवड प्रक्रियेमध्ये समावेश नसल्याने समिती कमकुवत झाली आहे असं काँग्रेसचं म्हणणं आहे। तसंच या प्रकरणाची सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयात पार पडणार आहे। मात्र सुनावणी आधीच नियुक्ती केल्याने वाद निर्माण झाला असून काँग्रेस आता या विरोधात कोर्टात जाणार आहे। आता ज्ञानेश कुमार यांच्या कार्यकाळात होणाऱ्या महत्त्वाच्या निवडणुका सुद्धा जाणून घेऊ। त्यांचा कार्यकाळ हा 26 जानेवारी 2029 पर्यंत असेल। त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक राज्यांमधील विधानसभा निवडणुका पार पडणार आहेत। या वर्षीच बिहारमध्ये विधानसभा निवडणूक पार पडणार आहे। तसंच पुढच्या 1-2 वर्षात केरळ, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, गुजरात, हिमाचल प्रदेश, गोवा, पंजाब, UP, उत्तराखंड, मणिपूर, कर्नाटक, मेघालय, नागालँड, मिझोरम, त्रिपुरा, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुका होणार आहेत। 2027 मध्ये राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींच्या निवडणुका सुद्धा होणार आहेत। तसंच अनेक राज्यांमध्ये या काळात राज्यसभेच्या निवडणुका देखील पार पडणार आहेत। या सर्व निवडणुका ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली होतील, त्यामुळे त्यांचा हा कार्यकाळ महत्त्वाचा ठरणार आहे। सध्या आपण इथेच थांबतोय, पण ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत राहा पॉलिटिकल महाराष्ट्र। धन्यवाद।